बातमी जळगावमधली आहे। जळगावातील मन्यारखेडा मासे मृत्यू प्रकरणामध्ये शासनाकडून आता 16 उद्योजकांना नोटीस पाठवली गेलेली आहे। कंत्राटदारानं टार्गेट केल्याचा उद्योजकांनीच या सगळ्या संदर्भात आता आरोप केला। त्यामुळे उद्योजकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। काही उद्योजक आपल्यासोबत जुडलेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आता फॅक्टऱ्या या वर्षभर चालू आहे। फॅक्टऱ्या काही 2 दिवस किंवा 2 महिन्याकरता सुरू होत नाही, पूर्ण वर्षभर फॅक्टरी सुरू असते। वर्षभरात या त्रासामुळे वर्षभरात कधीच मासे मरत नाही, फक्त मे महिन्याच्या 15 तारखेनंतरच 2च दिवसात मासे मरतात। असं का घडतं याचा प्रश्न मी उलट आपणास विचारतो की असं का होतं। मारतायत का मरतायत हाच आमचा प्रश्न आहे। कारण आम्ही पहिली गोष्ट आम्ही केमिकल युक्त पाणीच देत नाही, आमच्याकडे फक्त वॉशिंग प्रोसेस आहे। पण कधी आमच्या पाण्यामुळे मासे मरतायत, मग दुसरे जनावर का मरत नाही? लोकांना का त्रास होत नाही? कधी आमच्या कंपनीमध्ये किती बाया किती लेडीज कामावर आहे, त्यांना काय त्रास होत नाही? फक्त यांचे मासेच कसं काय मरतात? आणि एकच दिवस 365 दिवस म्हणजे एकच दिवस का मासे मरतात? फक्त आमचा इतकाच प्रश्न आहे। का कोण मारतं असं वाटतं? गुरेढोरे सुद्धा पाणी पितात पण तिथं। त्या मच्छा कोण मारतं असं वाटतं तुम्हाला? काय आम्हाला तो प्रश्न आहे ना, आम्ही त्याची शहानिशा करावी, निष्पक्षपणे त्याची इन्क्वायरी करावी, यासाठी आम्ही तुमच्या मार्फत निवेदन देतोय। ज्याने आरोप केलेला आहे की बा मासे मरतात माझे, त्या व्यक्तीला एक फायदा एक आहे की बा तो असं दाखवतो आजूबाजूला पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये की बा या तलावातले मासे मरतात म्हणून। टेंडर भरणाऱ्याने दावा केलेला आहे 70 लाखाहून अधिक रुपयाचं नुकसान माझं झालेलं आहे। 70 लाखाचं नुकसान जर त्याचा 1 दिवसाने होत असेल तर त्याचा टर्नओव्हर केवढा असावा? तो आहे का? त्याचा आयटी रिटर्न बघूया, गव्हर्नमेंटने बघावं काय आहे त्याचा उद्योग आहे त्याचा। उद्योगाला तर प्रत्येक उद्योगाला आता जीएसटी आहे, सर्व काही आहे। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एक आहे की निष्पक्षपणे याची चौकशी व्हावी। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।